चला, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आहे निशाद बिरंजन फ्रॉम एम्स नागपूर आणि आजचा आपला टॉपिक आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पार्ट 2. या चॅप्टरचा आपण पार्ट 1 घेतला होता याच्या आधी आणि आज आपण कंटिन्यू करू. आता मागच्या सेशन मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स घेतले होते हे बघा. आपण कव्हर केलं डेव्हलपमेंट ऑफ हिस्टॉरिकल कॉन्सेप्ट. ठीक आहे, चरक संहिता, सुश्रुत संहिता, त्याच्यामध्ये कसं इव्हॉल्व्ह झालं हे केमिस्ट्री. ठीक आहे, मग आपण त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री, नेचर ऑफ मॅटर, स्टेट्स ऑफ मॅटर आपण बघितले, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. क्लासिफिकेशन ऑफ मॅटर म्हणजे मिक्सचर, प्युअर सबस्टान्सेस, टाइप्स ऑफ मिक्सचर, टाइप्स ऑफ प्युअर सबस्टान्सेस, हे सगळे आपण बघितले. मग त्याच्यानंतर आपण बघितलं हे ऍटम आणि मॉलिक्यूल जे आहे, कंपाऊंड आणि एलिमेंट म्हणजे काय डिफरन्स असते. मग प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज काय असतात हे बघितलं आपण. आणि त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज, SI युनिट ऑफ सिस्टम, त्यांची डेफिनेशन्स काय राहतात, मग प्रिफिक्स कोणते कोणते यूज करतो आपण. ठीक आहे, मग त्याच्यानंतर मास अँड वेट हे पण बघितलं आपण. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं होता. मास आणि वेट साठी आपण अनालिटिकल बॅलन्सचा यूज करतो. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपलं आहे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय असते, जर आपण नॉर्मल लेमन लँग्वेज मध्ये त्याला एक्सप्रेस करत, ते असते अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय सबस्टन्स. ठीक आहे, अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय सबस्टन्स, स्पेस. ठीक आहे, युनिट काय राहते याची, लेंथ क्यूब. आता एसआय सिस्टम मध्ये लेंथ म्हणजे काय, मीटर क्यूब. ठीक आहे, पण लॅबोरेटरी जे राहतात, आपले केमिस्ट्री लॅबोरेटरी जे राहतात, त्याच्यामध्ये आपण असे मीटर क्यूब मध्ये नाही घेऊ, कारण की खूप जास्ती राहते ते. तर आपण लहान व्हॉल्यूम्स यूज करतात आणि ते आहे आपले सेंटीमीटर क्यूब किंवा डेसिमीटर क्यूब. हे युनिट्स राहतात व्हॉल्यूमचे. ठीक आहे, आता कॉमन युनिट जे आहे ते आहे आपलं लिटर. ठीक आहे, 1 लिटर म्हणजे 1000 ml आणि 1000 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल्स टू 1 डेसिमीटर. हे आहे जसं की इथे हे आपलं एक क्यूब आहे आणि डिफरंट व्हॉल्यूम्स इथे सांगितले आहे. ठीक आहे, एक छोटस आपला स्क्वेअर क्यूब आहे, त्याचा व्हॉल्यूम आहे 1 सेंटीमीटर क्यूब. हे किती आहे, 1000 आहे, म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1000 ml म्हणजे 1 डेसिमीटर क्यूब, आणि ते आहे आपला 1 लिटर. ठीक आहे, आता लॅब मध्ये आपण जेव्हा व्हॉल्यूम ऑफ लिक्विडचा मेजर करतात, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स राहतात. एक राहते आपला ग्रॅज्युएटेड सिलेंडर, मग ब्युरेट, पिपेट, व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. ठीक आहे, हे सगळे डिव्हाइसेस इथे आहे. ब्युरेट जे आहे ते असं राहते, हे मी झूम करतो इथे. हे आहे आपला ब्युरेट. ठीक आहे, हे पिपेट असं राहते. मग ग्रॅज्युएटेड सिलेंडर म्हणजे सिलेंडर आहे. ग्रॅज्युएटेड म्हणजे काय, मार्किंग आहे त्याच्यावर 10, 20, 30, 40 असे मार्किंग आहे. ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग असे मार्किंग आहे, ते आहे आपलं ग्रॅज्युएटेड सिलेंडर. मग त्याच्यानंतर आहे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क असं. ठीक आहे, चला पहिलं आपण बघितलं मास, नंतर व्हॉल्यूम. नेक्स्ट कोणता राहील आपला, डेन्सिटी. डेन्सिटी आपल्याला माहिती राहते मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचं डेफिनेशन कसं आहे, तसंच आहे, अमाऊंट ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे, तर SI युनिट ऑफ डेन्सिटी काय होईल, SI युनिट ऑफ मास पण SI युनिट ऑफ व्हॉल्यूम म्हणजे kg पर मीटर क्यूब. ठीक आहे, हे झालं आपलं डेन्सिटी. आता अजून इथे पण हे जे युनिट आहे ते खूप जास्त मोठे युनिट आहे. आपण जेव्हा एक्सप्रेस करतो जे लॅब मध्ये येते, ते कोणत्या पॅरामीटर मध्ये राहते,
ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. डेन्सिटी जे राहते कोणत्याही सबस्टन्सची ते आपल्याला काय सांगते, हाऊ क्लोजली इट्स पार्टिकल्स आर पॅक्ड, म्हणजे किती जवळ जवळ ते आहे. जसं की सॉलिडची डेन्सिटी आपल्याला माहिती जास्त राहते कम्पेअर्ड टू लिक्विड, आणि गॅसची डेन्सिटी कमी, सगळ्यात कमी राहते. ठीक आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे आपलं टेम्परेचर. आता टेम्परेचरचे 3 कॉमन स्केल्स आहे आपल्याजवळ. ठीक आहे, मोजायचे. कोणते कोणते आहे? एक आहे हे बघा, डिग्री सेल्सिअस, असं लिहितो ना आपण असं. एक आहे डिग्री सेल्सिअस, मग आहे दुसरा आपला डिग्री फॅरेनहाइट, आणि तिसरा आहे केल्विन. ठीक आहे. आता जे केल्विन आहे ते आहे आपली एसआय युनिट. ठीक आहे. टेम्परेचरची एसआय युनिट कोणती आहे? केल्विन. हे लक्षात ठेवा. आता जे आपलं थर्मोमीटर राहते सेल्सिअस स्केलवाला, ते राहते फ्रॉम 0 to 100. ठीक आहे. आणि 0 काय आपला फ्रीजिंग पॉइंट, आणि 100 काय आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, हे माहिती आहे आपल्याला. आणि जे फॅरेनहाइट स्केल राहते ते आपले ग्रॅज्युएटेड राहते बिटवीन 32 डिग्रीज टू 212 डिग्री फॅरेनहाइट. आता जर आपल्याला हे दोन टेम्परेचर्सला एक दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे डिग्री फॅरेनहाइटला डिग्री सेल्सिअस मध्ये आणि डिग्री सेल्सिअसला डिग्री फॅरेनहाइट मध्ये, तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला लावतो इथे? हे वाला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर पहिला वाला फॉर्म्युला कोणता आहे? डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल्स टू 9/5 इंटू डिग्री इन सेल्सिअस प्लस 32. हे झाला सेल्सिअस टू फॅरेनहाइट मध्ये जर कन्वर्ट करायचं आहे. आणि दुसरा आहे सेल्सिअसने केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. केल्विन मध्ये टेम्परेचर इज इक्वल्स टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. हे झालं आपला केल्विन साठी, केल्विन आणि सेल्सिअस. ठीक आहे. चला, ठीक आहे. हे आता इंटरेस्टिंग म्हणतं की टेम्परेचर बिलो झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे नेगेटिव्ह व्हॅल्यूज, ते पॉसिबल आहे सेल्सिअस स्केल मध्ये, पण केल्विन स्केल मध्ये जे आपलं नेगेटिव्ह टेम्परेचर आहे ते पॉसिबल नाही राहत. ठीक आहे. जसं की इथे बघा, हे डिफरंट टेम्परेचर स्केल्स आहे आणि थर्मोमीटर्स, आणि त्यांचे जे कॉरेस्पॉन्डिंग आहे लेवल्स, दुसरे आपले जे थर्मोमीटर्स आहे त्याचं कम्पॅरिझन दिलेलं आहे. जसं की इथे बघा, आपण आता घेऊ फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर. फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर आपल्याला माहिती आहे किती राहते? 0 डिग्री सेल्सिअस. फॅरेनहाइट मध्ये किती राहते? तो 32 डिग्री फॅरेनहाइट. आणि तेच टेम्परेचर केल्विन मध्ये किती राहते? 273.15 केल्विन. मग झालं रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे फॅरेनहाइट मध्ये असं, आणि केल्विन मध्ये 298. मग आहे ह्युमन बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस, त्याचं दिलं आहे. आणि नेक्स्ट आपला बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर किती राहते? 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. हे झालं आपला 373 केल्विन आणि 212 डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे. तर नेक्स्ट आता आपण बघू अनसर्टनिटी इन मेजरमेंट. अनसर्टनिटी इन मेजरमेंट म्हणजे काय असते? ठीक आहे. आता केमिस्ट्री म्हणजे मध्ये काय आहे की डेटा जे आपल्याला भेटते खूप प्रिसाइज आणि खूप मोठे नोटेशन्स मध्ये भेटते कधी कधी, तर त्याला आपल्याला रिअलिस्टिकली असं रिप्रेझेंट करायला लागते. ठीक आहे. म्हणजे काहीतरी सर्टनिटी पाहिजे. जेव्हा कोणी दुसरं सायंटिस्ट त्या डेटाला पाहिजे तर त्याला एक सर्टनिटी पाहिजे की अच्छा असं असं आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आता कोणते कोणते पॅरामीटर्स आहे ते बघा. सगळ्यात पहिले आपला सायंटिफिक नोटेशन, जे आपण युनिव्हर्सली फॉलो करतो. सायंटिफिक नोटेशन. ठीक आहे. आता जसं की इथे हे बघा, हे नंबर दिलेला आहे ते 602.200.00000, खूप सारे 0. असं नेहमी तुम्ही असं नाही लिहिणार. जेव्हा पण तुम्ही डाटा असं लिहित आहात तसं नाही लिहिणार तुम्ही. हे कसं, याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक सोपा वे पाहिजे की आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण कसं करतात, हे बघा इथे एक्झाम्पल आहे. जर आपल्याला असं दिलेलं आहे 232.508.
ठीक आहे. त्याला सायंटिफिक नोटेशन मध्ये कसं लिहायचं, आपण फक्त एक डेसिमल प्लेस घेऊ, म्हणजे 2.32508 इंटू 10⁻⁻² हे झालं. तर डेसिमल पॉईंट शिफ्ट होईल. हे झालं आपलं सायंटिफिक नोटेशन. आता याच्यामध्ये पण इथे आपले सिग्निफिकंट फिगर्स वाला कॉन्सेप्ट राहते. सिग्निफिकंट फिगर्स किती आहे इथे, 6 आहे. ठीक आहे. ते कधी कधी आपल्याला राऊंड ऑफ करायला लागते, जसं की इथे याचा राऊंड ऑफ जे होईल ते होईल 2.3 इंटू 10⁻² किंवा 2.3 इंटू 10⁻². मग हे झालं आपलं सायंटिफिक नोटेशन. अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण सायंटिफिक नोटेशन साठी, जसं की इथे दिलेलं आहे 0.00016. किती नंबर्स आहे आपले डेसिमलच्या नंतर? 5. ठीक आहे. आपण याला कसं लिहू शकतो, 1.6 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. तर हे झालं आपला 0.00116चा सायंटिफिक नोटेशन. आता याच्या नंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. जे आपले बेसिक हे ऑपरेशन्स आहे त्यांचा कसं आपण फॉलो करतात. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे अल्जेब्रा मध्ये की जर आपल्याला हे करायचं आहे, हे वाला बघा, जर मल्टिप्लाय करायचं आहे तर 9.8 इंटू 2.5 याला असं लिहू आपण, आणि मग जे पॉवर्स आहे पॉवर्सला फक्त ऍड करायचं आहे, म्हणजे -2 प्लस -6 ते आन्सर येऊन जाते. ठीक आहे. आणि मग त्याला सायंटिफिक नोटेशन मध्ये कसं लिहू आपण, एक डेसिमल प्लेस आणि हे राहील आपला एक्सपोनेंट त्या सायंटिफिक नोटेशनचा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचं पण आपल्याला माहिती आहे. हे जेव्हा आपल्याला ऍड करायचं आहे, जसं की हे बघा, हे 2 नंबर्स आपल्याला ऍड करायचे, तर याला कसं ऍड करू आपण. आता यांना ऍड करायसाठी आपल्याला यांची पॉवर सेम पाहिजे. ठीक आहे. पॉवर जर सेम करायची आहे, कोणी एक घ्या तुम्ही, जसं की आपण 0.665 पण लिहू शकतो, आणि इथे जसं लिहिलं आहे 0.895. पॉवर आता सेम झाली, 10⁻⁴, 10⁻⁴, आणि हे तो, तर ते 10⁻⁴ कॉमन झाला, आणि 6.65 प्लस 0.895 हे झालं असं. ठीक आहे. हे असं. नेक्स्ट आता हे मिळाला जे सांगत होतो ना तुम्हाला, सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्सचा काय झोल आहे ते. आता कोणताही आपला एक्सपेरिमेंटल मेजरमेंट राहते त्याच्यामध्ये सम अमाउंट ऑफ अनसर्टनिटी राहते. ठीक आहे. कारण की खूप सारे चुकी होऊ शकतात कोणी इन्सान पासून. ठीक आहे. जसं की आहे लिमिटेशन ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, स्किल ऑफ द पर्सन. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काहीतरी रूल्स फॉलो करायचे आहे. ते कोणते आहे, सिग्निफिकंट फिगर्सचे रूल्स आहेत ते सगळे आपले. ठीक आहे. आता प्रॉपर जर डेफिनेशन पाहायला आपण की सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे होते काय, असं की डेफिनेशन जर आपल्याला पाहिजे प्रॉपर, तर हे इथे आहे डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे, significant figures are meaningful digits which are known with certainty plus 1 which is estimated or uncertain. ठीक है. The uncertainty is indicated by writing the certain digits and the last uncertain digit. ठीक है. जे आपल्याला पक्का माहिती आहे की हे मेजरमेंट तर खरंच आहे, तर ते आहे आपले नोन विथ सर्टन्टी. ठीक आहे. प्लस आपण एक ते वाला लिहितो त्याच्यामध्ये आपल्याला थोडस डाऊट आहे की हे 2.4 पण असू शकते, 2.3 पण असू शकते, 2.2 पण असू शकते. ठीक आहे. असं राहते ते. म्हणजे आता हे बघा, जर आपल्याला एक रिझल्ट आहे 11.2 मिलीमीटर, तुम्ही काहीतरी मोजला आणि तुम्हाला भेटला 11.2 मिलीमीटर. आपण काय म्हणतात की जे इथे 11 आहे ते सर्टन आहे, ते आपल्याला माहिती आहे की 11 ml आहे. आता पॉइंट मध्ये किती आहे ते बघायचं. 2 जे आहे ते अनसर्टन आहे, आणि अनसर्टनिटी किती होईल,
+-1 इन द लास्ट डिजिट इथे राहील. ठीक आहे. आणि जर आपल्याला काही दुसरं काही स्पेसिफाय नाही केलं, अनसर्टन्टी ऑफ +-1 लास्ट डिजिट मध्ये हे ऑल अंडरस्टूड राहते. म्हणजे हे थंब रूल आहे की लास्ट डिजिट मध्ये जे अनसर्टन्टी आहे किती नंबरचे होईल, प्लसचे किंवा -1चे. ठीक आहे. आता नेक्स्ट हे आहे आपला इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. इथे आपल्याला काहीतरी सेट ऑफ रूल्स फॉलो करायला लागतात. जर आपल्याला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स डिटरमाइन करायचे आहेत कोणत्याही मेजरमेंट मध्ये, ते रूल्स राहतात. कोणते कोणते रूल्स राहतात ते हे बघा. सगळ्यात पहिला रूल आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ठीक आहे. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जसं की 285 सेंटीमीटर याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर आहे आणि 0.25 ml मध्ये 2 सिग्निफिकंट. जितके नॉन झिरो आहेत ते सिग्निफिकंट आहे. चला, हे झाला पहिला रूल. दुसरा रूल बघा, झिरो प्रिसिडिंग टू फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉन सिग्निफिकंट. पहिला जे नॉन झिरो डिजिट आहे त्याचा आधी जे काही झिरोज आहे ते आपले सिग्निफिकंट नाही आहे. ठीक आहे. हे जे झिरोज राहतात ते फक्त आपल्याला पोझिशन ऑफ डेसिमल पॉईंट सांगतात. काय सांगतात? पोझिशन ऑफ डेसिमल पॉईंट. जसं की 0.03 आहे, इथे एकच सिग्निफिकंट फिगर आहे 3, आणि 0.0052 मध्ये 5 आणि 2 म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर आहे. ठीक. तिसरा रूल कोणता आहे आपला? झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ठीक आहे. 2 आपले नॉन झिरो डिजिट्स आहे. ठीक आहे. त्यांचे मधातले जे झिरोज आहेत ते सिग्निफिकंट आहे. जसं की एक्झाम्पल 2.005, याच्यामध्ये 2 आणि 5 सिग्निफिकंट आहे आणि जे 2 झिरोज आहे ते 2 नॉन झिरो डिजिट्सच्या मधात आहे, ते पण सिग्निफिकंट झालं या केसमध्ये. इथे टोटल किती झिरोज आपले, टोटल किती सिग्निफिकंट फिगर आहे या व्हॅल्यू मध्ये? 4. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आपण चौथा पार्ट. Zeros at the end or right of a number are significant provided they are on right side of the decimal point. ठीक आहे. झिरो जर आपले एंड मध्ये आहे किंवा राईट आहे, राईट साइड मध्ये आहे कोणत्याही नंबरचे, ते सिग्निफिकंट राहतात. पण एक कंडिशन जे फुलफिल व्हायला पाहिजे कोणती आहे की ते झिरोज आहे ते राईट साइडला पाहिजे आपल्याला डेसिमल पॉईंटचे. ठीक आहे. जसं की इथे बघा 0.200 ग्राम, याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे? 3 आहे. जे 2 च्या नंतरचे आपले 2 झिरोज आहे ते सिग्निफिकंट आहे, कारण की ते राईट साइड ऑफ डेसिमल पॉईंट आहे नॉन झिरो डिजिटचे. ठीक आहे. पण जर आपलं असं काही डेसिमल पॉईंट नाही आहे, ठीक आहे, टर्मिनल झिरोज नॉट सिग्निफिकंट इफ देर इज नो डेसिमल पॉईंट. तर आता नॉट डेसिमल पॉईंट आहेच नाही त्या टप्प्यामध्ये, तेव्हा जे राईट साइडला झिरोज राहतील ते आपले नॉन सिग्निफिकंट होऊन जाणार. एक्झाम्पल बघ, एक्झाम्पलने तुम्हाला चांगल्याने लक्षात येईल. ते 100 जे आहे याच्यामध्ये फक्त एकच सिग्निफिकंट फिगर, कोणता आहे? 1. जे 2 झिरोज आहे ते सिग्निफिकंट नाही आहे. ठीक आहे. आणि तसंच जर आपण असं लिहिला 100.0, इथे आता किती झाले? 4 सिग्निफिकंट फिगर्स आहे. ठीक. आणि याला आपण रिप्रेझेंट कसं करतात? सायंटिफिक नोटेशन मध्ये. सायंटिफिक नोटेशनला माहिती आहे आपल्याला, 100 ला आपण लिहू शकतो 1 × 10⁻², 1.0 × 10⁻² आणि 1.00 × 10⁻². सेमच व्हॅल्यू आहे, फक्त लिहायचं जे ढंग आहे ते दुसरं आहे. तर पहिला जे आपलं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 1 सिग्निफिकंट फिगर आहे, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये किती आहे? 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये 3 झाल्या. ठीक आहे. समजलं? चला नेक्स्ट पाचवा रूल कोणता आहे? काउंटिंग नंबर्स ऑफ ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल 2 balls, 20x, have infinite significant figures as these are exact number and can be represented by writing infinite number of 0 after placing a decimal.
म्हणजे जर दोन बॉल आपण म्हणत आहोत की दोन बॉल आहे, तर दोनला मी कसं लिहू शकते? 2.0, 2.00, 2.000, 2.0000000 असं किती लिहू शकतो मी. त्याच्यामध्ये किती राहतात? इन्फायनाइट सिग्निफिकंट राहतात. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. जे नॅचरल थिंग्सच्या ऑब्जेक्टचा आपण काउंटिंग करत आहोत, 2, 28, 32, 57, 93. ठीक आहे, हे याच्यामध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता नेक्स्ट आहे नंबर्स रिटन इन सायंटिफिक नोटेशन. आता काही काही नंबर्स होते त्यांना आपण सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय राहते? ऑल डिजिटचा सिग्निफिकंट. एक्झाम्पल आहे आपलं 4.01 इंटू 10⁻². याच्यामध्ये 4, 0 आणि 1 हे तिघही आपले काय आहे? सिग्निफिकंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, प्रिसिजन अँड अॅक्युरसी. हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. प्रिसिजनचं डेफिनेशन काय आहे? प्रिसिजन रेफर्स टू क्लोजनेस ऑफ व्हेरियस मेजरमेंट फॉर द सेम क्वांटिटी. ठीक आहे, जे आपले वेगवेगळे मेजरमेंट भेटले आपल्याला, तर ते सेम क्वांटिटीसाठी किती क्लोज आहेत, ठीक आहे, ते राहतं आपला प्रिसिजन. आणि दुसरा आहे आपला अॅक्युरसी. अॅक्युरसी म्हणजे काय आहे? अॅक्युरसी इज द अग्रीमेंट ऑफ अ पर्टिक्युलर व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ द रिझल्ट. ठीक आहे, म्हणजे जे आपली मेजरमेंटची मेजर व्हॅल्यू आली ती किती करीब आहे आपली जे ऍक्च्युअल व्हॅल्यू होती ना, जे ट्रू व्हॅल्यू होती आपले क्वांटिटीचे, त्याचे किती जवळ आहे, ते आहे आपली अॅक्युरसी. ठीक आहे, आता हे इथे हे नको बघा, हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पण एक दुसरा एक्झाम्पल आहे, त्याच्याने तुम्हाला चांगल्याने हे लक्षात येईल. आता हे बघा, हे आपला डार्ट बोर्ड माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये खूप सारे सर्कल्स राहतात. ठीक आहे, असे. आणि मग आपण एरोज त्याच्यामध्ये डार्ट्स जे आहे ते तिथे ठेवतात. इथे आता दोन आहे, हे बघा, हे फर्स्ट केस आणि सेकंड केस. ठीक आहे, चला आता हे माझं डार्ट बोर्ड आहे आणि याच्यामध्ये जर मी आता माझं जे डार्ट मी फेकला ते कुठे गेला? ते आला आपला एक मारला इथे, मग इथे, नेक्स्ट इथे, इथे, इथे. ठीक आहे, आणि दुसरा होता 1, 2, 3, 4, 5, 6. इथे पण 6. ठीक आहे, आता हे बघा, आपलं टार्गेट जे आहे ते हे वाला सेक्टर आहे. ठीक आहे, हे वाला, हे जे व्हॅल्यूज आहे केस 1 आणि हे केस 2. केस 1 मध्ये व्हॅल्यूज जे आपण जे आपल्या रिझल्ट होते ते ट्रू व्हॅल्यूच्या नजदीक होते. ठीक आहे, एक्झॅक्ट त्याच्यावर नाही होते, नजदीक होते पण. ठीक आहे, तर हे आहे आपला मोर ऍक्युरेट. ठीक आहे, कारण की ट्रू व्हॅल्यूचं करीब आहे ते. दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये हे जे ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा दूर आहे, पण हे जे काही आपल्याला मेजरमेंट भेटले ते सगळे मेजरमेंट जे आपले होते ते एक दुसऱ्यांच्या जवळ होते. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे, हे जास्ती प्रिसाइज आहे. कळलं का मला? आता असं काही थंब रूल नाही आहे की जर कोणती व्हॅल्यूचा अॅक्युरेसी कमी आहे तर प्रिसिजन पण कमी आहे. इथे अॅक्युरेसी खूप कमी आहे. ठीक आहे, अॅक्युरेसी जे आहे ते लो आहे पण प्रिसिजन खूप हाय आहे ना. नेक्स्ट, आता हे तर आपण बघितलं जनरल रूल्स जे होते सिग्निफिकंट फिगर्सचे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, ते काय म्हणते आपल्याला? रिझल्ट कॅनॉट हॅव more digits to the right of the decimal point than either of the original numbers. ठीक आहे, जसं एक्झाम्पल काय आहे आता? 12.11, 18.0, 1.012. इथे राईट ऑफ डेसिमल पॉईंट किती फिगर्स आहे? 2. इथे 1 आणि इथे आहे 3. ठीक आहे, तर आपल्याला जेव्हा आपण ऍड केला तर आपल्याला काय भेटते? 31.12. इथे जे आपला
18.0 आहे त्याचा फक्त एकच डिजिट आहे डेसिमलच्या नंतर. ठीक आहे, त्याचे रिझल्ट आहे त्याला आपण रिपोर्ट आपण करू अप टू 1 डिजिट आफ्टर द डेसिमल पॉईंट. किती होईल? 31.1 येते आपला. 31.122 आला ना. कमीत कमी जे डेसिमल आहे ते सिग्निफिकंट नंबर आहे आफ्टर डेसिमल पॉईंट, तिथपर्यंत आपल्याला रिपोर्ट करायचं. इथे किती होईल? 31.1. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपला, हे आपण आता बघितलं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ सिग्निफिकंट फिगर. नेक्स्ट आपल्याला बघायचं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय बोला आहे, इन दिस ऑपरेशन रिझल्ट विल बी रिपोर्टेड with no more significant figures as in the measurement with the few significant. ठीक आहे, म्हणजे मोठं तेच कॉन्सेप्ट आहे. जसं आपण हे दोन व्हॅल्यूज आहेत 2.5 इंटू 1.25. ठीक आहे, तर आपल्याला आन्सर काय वाटते? 3.125. आता 2.5 म्हणजे मध्ये दोन सिग्निफिकंट फिगर्स आहेत, जे आपलं रिझल्ट आहे त्याच्यामध्ये पण 2 पेक्षा जास्ती सिग्निफिकंट फिगर्स नाही पाहिजे आपल्याला. इथे जर आपल्याला 2 करायचं आहे तर 200 जाईल आणि 500, तर इथे किती येईल आपला? 3.1. जे आपला रिझल्ट आपण जेव्हा आपण रिपोर्ट करू ते आपण करू 3.1, कारण की आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर्स मध्ये पाहिजे. ठीक. आता राऊंडिंग ऑफ आपण करतो. आधी इथे काय केलं आपण? इथे बेसिकली आपण राऊंड ऑफ केला नंबर्सला. राऊंड ऑफ जेव्हा करतो आपण तेव्हा पण काहीतरी रूल्स आपल्याला फॉलो करावे लागते. कोणते रूल्स राहतात ते बघा इथे. सगळ्यात पहिले, इफ द राईट मोस्ट डिजिट टू बी रिमूव्ड इज मोर देन 5, द प्रिसिडिंग नंबर इज इन्क्रीज बाय 1. ठीक आहे, लास्ट वाला जे आपला नंबर आहे ते मोर देन 5 आहे, जे आपला त्याचा मागचा जो नंबर होता त्याला आपण 1 ने वाढव, जसं की 1.386. तर आपल्याला जर 6 रिमूव्ह करायचं आहे, 6 मोर देन 5 आहे, तर 8चं काय होऊन जाईल? 9, 1.39. ठीक आहे. दुसरा, जर राईट मोस्ट डिजिट टू बी रिमूव्ह लेस देन 5 आहे, तर प्रेसिडिंग नंबरला चेंज नाही करू आपण, ते तसंच राहील. एक्झाम्पल काय आहे? 4.334. इथे 4 ला आपल्याला जर रिमूव्ह करायचं आहे तर 4 इथे लेस देन 5 आहे, तर 3 तसंच राहील. म्हणजे इथे आपण नोट कसं करू? 4.33. ठीक. चला नेक्स्ट, तिसरा रूल काय आहे आपला? जर राईट मोस्ट डिजिट आता टू बी रिमूव्ह जे आहे ते 5 आहे. आपण आतापर्यंत काय बघत होतो? लेस देन 5, मोर देन 5. पण आता जे आपला डिजिट टू बी रिमूव्ड आहे ते आहे 5. तेव्हा काय करावं आपण? तर जे प्रेसिडिंग नंबर आहे ते आपण नाही चेंज करू. केव्हा? जेव्हा इव्हन नंबर आहे. ठीक आहे, पण जर ते ऑड नंबर असला आपण त्याला इन्क्रीज बाय 1 करू. ठीक आहे, एक्झाम्पलने पाहू आपण. ठीक आहे, जसं 6.35 आहे. ठीक आहे, याला राऊंड ऑफ करायचं आहे आपल्याला आणि इथे 5 ला रिमूव्ह करायचं आहे. आता याचा प्रिसिडिंग नंबर बघू. प्रिसिडिंग नंबर कोणता आहे? 3. ऑड नंबर आहे. जर ऑड नंबर आहे तर आपल्याला 1 वाढायला लागेल. ठीक आहे, तर हे किती होऊन जाईल? 4, म्हणजे 6.4. आता असंच आपल्या जवळ जर 6.25 होता, 6.25 चा राऊंड ऑफ किती होईल? 6.2. ठीक आहे, तर हे होता आपला मोठा जे सिग्निफिकंट फिगर्स काय राहतात, मग त्यांचे रूल्स काय राहतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन यांच्यासाठी जे त्यांचे रूल्स राहतात ते सगळे. ठीक आहे, नेक्स्ट आपला टॉपिक आहे डायमेन्शनल अनालिसिस. आता डायमेन्शनल अनालिसिस का बरं आपल्याला महत्वाचं आहे? कारण की जेव्हा पण आपण कॅल्क्युलेशन करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तेव्हा खूप वेळ असं हे आपल्याला गरज पडते की आपण एक युनिट पासून दुसऱ्या युनिट मध्ये त्याला कन्वर्ट करायचं है ना. हे जे मेथड आहे त्यालाच आपण म्हणतात फॅक्टर लेबल मेथड किंवा युनिट फॅक्टर मेथड किंवा डायमेन्शनल अनालिसिस. हे 3 जे आहे ते त्यांचे नाव आहे जे मेथड्स आहे त्यांचे. ठीक आहे,
जसं की आता इथे ना बेसिक जे मी सांगतो तुम्हाला की जे आपलं बेसिक प्रिन्सिपल राहते ते राहते आपला N1U1 इज इक्वल्स टू N2U2. ठीक आहे. N म्हणजे काय राहते इथे, नंबर किंवा न्यूमेरिकल, आणि U म्हणजे युनिट. ठीक आहे. हे असं न्यूमेरिकल आणि युनिट. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल, अ पीस ऑफ मेटल इज 3 इंच. ठीक आहे. 3 इंच लॉंग. व्हॉट इज इट्स लेंथ इन सेंटीमीटर, हे काढायचं आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे 1 इंच इज इक्वल्स टू 2.54 सेंटीमीटर. ठीक आहे. तेच आपण बघू आता. N1U1 इज इक्वल्स टू N2U2. N1 किती आहे, 3 इंच. 3. U1 काय आहे, इंच. ठीक आहे. लिहून घ्या इथे, इंच इज इक्वल्स टू N2 आपल्याला काढायचं आहे आणि सेंटीमीटर मध्ये काढायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करू आता, N2 इज इक्वल्स टू 3 इंटू इंच अपॉन सेंटीमीटर. आता आपल्याला हे माहिती आहे की 1 इंच इज इक्वल्स टू हाऊ मेनी सेंटीमीटर, 2.54 सेंटीमीटर. N2 इज इक्वल्स टू 3 इंटू 2.54 सेंटीमीटर ऑन सेंटीमीटर. कॅन्सल झाला. 3 इंटू 2.54 आपल्याला करायचं आहे. किती होईल, 3 4 चा 12, 3 5 15 and 1 16, 3 2 6 and 1 7, 7.62. ठीक आहे. 7.62 आला. हे बघा इथे आन्सर. सेंटीमीटर मध्ये 3 इंच किती होईल, 7.62 सेंटीमीटर. ठीक आहे. असंच आपल्याला मेन जे फॉर्म्युला मी सांगितलं तुम्हाला, N1U1 इज इक्वल्स टू N2U2, ते आपल्याला लावायचं आहे. आणि मग जे दुसरा न्यूमेरिकल आहे किंवा युनिट पण आपल्याला काढायचं आहे, ते पण आपण काढू शकतो. की त्यांनी आपल्याला एक न्यूमेरिकल आणि एक युनिट दिली आहे आणि दुसरा आता इथे आपल्याला न्यूमेरिकल काढायचा होता आणि युनिट दिलेली होती आपल्याला. कधी कधी असं पण होऊ शकते की ते आपल्याला न्यूमेरिकल देईल आणि आपल्याला युनिट सांगायचे आहे मग त्याच्यानंतर. ठीक आहे. चला आता हे आता तेच एक्झाम्पल्स आहे. इथे आपला झाला बेसिक, जे आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट होते मॅथमॅटिकल आणि फिजिक्स, जे आपल्याला काही काही माहित पाहिजे त्याच्याकडे कॉन्सेप्ट. नेक्स्ट आपण आता प्युअर केमिस्ट्रीच्या गोष्टी करू. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन कोणते कोणते. ठीक आहे. तर आपल्याजवळ 5 बेसिक लॉज आहे. ठीक आहे. चला, फर्स्ट आपला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. फर्स्ट कोणता आहे आपला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता हे जे लॉ आहे ते कोणी आपल्याला दिला होता, अँटॉइने लव्हॉइझियर. ठीक आहे. अँटॉइने लव्हॉइझियर 1789 मध्ये. आणि त्यांचा कंक्लुजन काय होता की इन ऑल फिजिकल अँड केमिकल चेंजेस देर इज नो नेट चेंज इन मास ड्युरिंग द प्रोसेस. आणि त्यांचं कंक्लुजन काय होता की मॅटर कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. आणि हेच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय म्हणते, मॅटर कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ठीक आहे. इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ठीक आहे. आणखी जे काही फिजिकल आणि केमिकल चेंजेस आहे त्याच्यामध्ये जे मासच्या नेट चेंज आहे ते काहीच नाही राहते. ठीक आहे. जिथपर्यंत ते जेव्हापर्यंत ते प्रोसेस होत आहे तेव्हापर्यंत काही नेट चेंज मास नाही राहते. ठीक आहे. तर हे होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, अँटॉइने लव्हॉइझियर. मॅटर कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट जे आपलं आहे ते आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. कोणत्या, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. हे आपल्याला कोणी दिलं होतं, हे होते आपले जोसेफ प्रॉस्ट. ठीक आहे. फ्रेंच केमिस्ट होते जोसेफ प्रॉस्ट. त्यांनी काय स्टेट केला की a given compound always contains exactly the same proportion of elements by weight. A given compound
नेहमी ते त्यांच्यामध्ये काय राहतात, जे आपले एलिमेंट्स आहे ते सेमच प्रपोर्शन मध्ये राहील बाय वेट. ठीक आहे, हे होतं त्यांचं स्टेटमेंट. जसं की इथे बघा, आता त्यांनी 2 सॅम्पल्स घेतले. ठीक आहे, क्युप्रिक कार्बोनेटचे. आता क्युप्रिक कार्बोनेटचे 2 सॅम्पल्स होते. एक आपला नॅचरल ओरिजिनचा होता, जे धरतीपासून आपल्याला भेटला मट्टीमधून, आणि दुसरा जे होता ते होता आपला सिंथेटिक. तर दोघही मध्ये जे आपला पर्सेंटेज ऑफ कॉपर, कार्बन आणि ऑक्सिजन होता ते सेम होता. जसं की इथे बघा, हे टेबल मध्ये तुम्हाला दिसत आहे 51.35, 51.35 नॅचरल आणि सिंथेटिक दोघेमध्ये त्यांचं जे पर्सेंटेज आहे ते सेम आहे. तसंच कार्बनसाठी आणि ऑक्सिजनसाठी. तर बाय वेट जर आपण बघू तर ते सेम राहते, असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर हे कंक्लुजन काय होता, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स, नॅचरल राहावं किंवा सिंथेटिक राहावं, given compound always contains same elements combined together in the same proportion by mass. ठीक आहे, आणि ह्यालाच आपण कधी कधी म्हणतात लॉ ऑफ डेफिनेट कॉम्पोजिशन. जे लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन्स आहे याला आपण काय म्हणतात, लॉ ऑफ डेफिनेट कॉम्पोजिशन. ठीक आहे, चला तिसरा आहे आपला लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स. आता लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स कोणी दिला आपल्याला, डाल्टन इन 1803. त्यांचं काय म्हणणं होतं, इफ 2 एलिमेंट्स कॅन कंबाईन टू फॉर्म मोर देन 1 कंपाऊंड, the masses of one element that combine with a fixed mass of other element are in the ratio of small whole numbers. ठीक आहे, म्हणजे काय की 2 एलिमेंट्स आहे आपल्याजवळ. ठीक आहे, ते कंबाईन होतात आणि ते एक नाही, एक पेक्षा जास्त कंपाऊंड बनवू शकतात. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये जे मास ऑफ एक एलिमेंट आहे, त्यांच्यामध्ये जे एक एलिमेंट आहे त्यांचे जे मास आहे ते कंबाईन करतात विथ फिक्स्ड मास ऑफ दुसरा एलिमेंट जे आहे. ठीक आहे, आणि हे जे मासेस जे कंबाईन करतात ते आहे इन रेशो ऑफ स्मॉल होल नंबर्स. ठीक आहे, जे आपले स्मॉल होल नंबर्स आहेत त्याच्या रेशोमध्ये. ठीक, जसे हे बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. हायड्रोजन कंबाईन करते विथ वॉटर टू फॉर्म 2 कंपाऊंड्स. कोणते कोणते, वॉटर आणि हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन, आता वॉटरचा फॉर्म्युला काय आहे, H2O. हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला काय आहे, H2O2. ठीक आहे, तर H2O मध्ये, वॉटर मध्ये हायड्रोजन किती आहे, 2 ग्राम, ऑक्सिजन 16 ग्राम, वॉटर किती 18 ग्राम. H2O2 मध्ये हायड्रोजन 2 ग्राम, ऑक्सिजनचे 2 मॉलिक्युल्स आहे, म्हणजे ऑक्सिजनचे 2 ऍटम्स आहे, म्हणजे 32 ग्राम. हायड्रोजन पेरॉक्साईड 34 ग्राम झाला. ठीक आहे, तर इथे जे मास ऑफ ऑक्सिजन जे फिक्स मास ऑफ हायड्रोजननी कंबाईन करते, हायड्रोजन किती आहे, 2 ग्रामच आहे, त्याचा मास किती आहे, फिक्स्ड आहे. 2 ग्राम हायड्रोजन सोबत जे आपले मास ऑफ ऑक्सिजन रिॲक्ट करतात, एक आहे आपलं 16 ग्राम आणि दुसऱ्या केसमध्ये 32 ग्राम. तर ते सिंपल होल नंबरच्या रेशो मध्ये आहे, 1:2 मध्ये. ठीक आहे, तर हेच आहे आपला लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन्स. ठीक आहे, मग त्याच्यानंतर चौथा बघा, चौथा कोणता लॉ आहे मेन, चौथा आपला आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम्स. हे कोणी दिलं होतं आपल्याला, गे-लुसॅकने 1800. आणि त्यांनी काय म्हटलं, व्हेन गॅसेस कंबाईन और are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature and pressure. ठीक आहे, म्हणजे काय की गॅसेस कंबाईन होतात किंवा ते प्रोड्यूस होतात कोणती केमिकल रिॲक्शन मध्ये, ते कसं प्रोड्यूस होतात किंवा कसं ते कंबाईन होतात, सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम, गॅस साठी व्हॉल्यूम. ठीक आहे, आणि फक्त कंडिशन का पाहिजे आपल्याला की सगळे जे गॅसेस आहे, कंबाइनिंग गॅसेस, कॉन्स्टिट्यूएंट गॅसेस, ते सेम टेम्परेचर आणि प्रेशरवर राहा. ठीक आहे, जसं एक्झाम्पल बघा, 100 ml ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 50 ml ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 100 ml वॉटर पेपर. ठीक आहे, तसंच म्हणजे जे आपले कंबाईन झाले 100 ml हायड्रोजन कोणत्या सोबत कंबाईन झाला 50 ऑक्सिजन मध्ये,
हे सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम मध्ये ते कंबाईन झाले 2:1 आणि आपल्याला वॉटर भेटला. आणि याला पण असं म्हणू शकता की जे इंटिजर रेशो होता व्हॉल्यूम रिलेशनशिप गेलुसॅकने जे आपला डिस्कवर केला ते काहीच नाही आहे जे आपण डेफिनेट प्रोपोर्शन बघितलं होतं आता याच्यापूर्वी. ठीक आहे, ते तेच आहे बट फक्त बाय व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला लास्ट ॲव्होगॅड्रोज लॉ. हे आपला पाचवा मेन. आपण बघितलं लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन 5 होते. पहिला होता लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, दुसरा डेफिनेट प्रोपोर्शन, तिसरा मल्टिपल प्रोपोर्शन, चौथा कोणता होता गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम आणि पाचवा आपला होता ॲव्होगॅड्रोज लॉ. ठीक आहे, आता 1811 मध्ये ॲव्होगॅड्रोने काय प्रपोज केला की इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर शुड कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, आता हे बघ, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट सेम टेम्परेचर प्रेशर शुड कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कोणते गॅस असो त्यांचे फक्त व्हॉल्यूम जर सारखे आहे सेम टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये, त्यांचे जे मॉलिक्युल्स राहील ते पण इक्वल नंबर राहील. ठीक आहे, आणि ॲव्होगॅड्रोने आता इथे डिस्टिंक्शन केला बिटवीन ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. ठीक आहे, आणि आता जे ॲव्होगॅड्रो होते ते त्यांनी एक जे आपला ऑब्झर्वेशन होता की एक बॉक्स मध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे ते एक्सप्लेन करू शकले. म्हणजे पॉलीअटॉमिक गॅस आहे, डायअटॉमिक आहे, किती अटॉमिसिटी राहावं त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स राहील ते सेम राहील. ठीक आहे, हे होते आपले 5. जसे की इथे बघा, इथे दिलेला आहे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन प्लस 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन प्लस 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर आपल्याला भेटतात. ठीक आहे, इक्वल व्हॉल्यूम्स आपले कंबाईन करत आहे इथे, आणि सेम टेम्परेचर आणि प्रेशर जर आहे तर इक्वल व्हॉल्यूम्स मध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स राहील. इथे पण आता वॉटर वेपर मध्ये आपल्याला जे 2 व्हॉल्यूम्स होते त्याचे ते 2 व्हॉल्यूम्स मध्ये आपल्याला इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटले. ठीक आहे, आता लास्ट टॉपिक आजचा ठीक आहे आपला डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपल्याला काय म्हणते, आता हे जे आहे ते डाल्टन साहेबांनी 1808 मध्ये न्यू सिस्टम ऑफ केमिकल फिलॉसॉफी याच्यामध्ये पब्लिश केलंय, म्हणजे प्रपोज केलं की असं असं राहत. फर्स्ट स्टेटमेंट कोणतं आहे, मॅटर कन्सिस्ट ऑफ इंडिव्हिजिबल ॲटम्स. ठीक आहे, सगळ्यात लहान जे आहे ते ॲटम्स आहे. दुसरं, ऑल ॲटम्स ऑफ गिव्हन एलिमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इंक्लुडिंग आयडेंटिकल मास. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स डिफर इन मास. ठीक आहे, तिसरं कोणतं होतं, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स्ड स्टेट. ते पण आपण बघितलं आता. चौथा होता, केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्व रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. These are neither created nor destroyed in chemical reaction. बरोबर आहे. ठीक आहे, तर हे जे आता डाल्टन थिअरी होती could explain the laws of chemical combination. जे काय आपण आतापर्यंत बघितले हे सगळं आता एक्सप्लेन झाले याच्याने. ठीक आहे, फक्त काय एक ना एक्सप्लेन झाला ते होता लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम्स. ठीक आहे, हे जे आहे हे कॉन्ट्रडिक्शन जे होता ते एक्सप्लेन नाही करू शकले. तर ते आपले मग त्याच्यानंतर जे सायंटिस्ट आपले गे-लुसॅक त्यांनी नंतर आले आणि त्यांनी सांगितलं हे सगळं. ठीक आहे, तर हे होता आजचा आपला सेशन. ठीक आहे, याच्यामध्ये आपण खूप सारे टेक्निकल टर्म्स आणि टेक्निकल टॉपिक्स कव्हर केले. सिग्निफिकंट फिगर्स, प्रिसिजन, ॲक्युरसी, ऍडिशन, सबट्रॅक्शन, फॅन्सी रूल्स. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय होती. ठीक आहे, हे सगळे. चला, आता याच्या नंतरचे जे पार्ट आहे ते आपण दुसऱ्या नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ. आणि हे जे काही क्वेश्चन्स आहे काहीतरी इनसाइड लेसन क्वेश्चन्स आहे ते पण आपण घेऊ. ठीक आहे, चला, थँक्यू.